निवडणुकीकरिता 7,995 उमेदवारांचे 10,905 उमेदवारी अर्ज दाखल। आलेल्या सर्व अर्जांची आज छाननी होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक। बंडखोरांची समजूत काढण्यासाठी तसेच प्रत्येक जागा जिंकण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। वर्षा बंगल्यावर आज महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। बैठकीत बंडखोर उमेदवारांच्या निवडणूक प्रचारावर चर्चा होणार। महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज दुपारी बैठक। उमेदवारांच्या बंडखोरी संदर्भात चर्चा होणार। मुंबईत ठाकरे गट 36 पैकी 22 जागा लढवणार, तर काँग्रेस 10, शरदचंद्र पवार पक्ष 3 आणि सपा 1 जागा लढवणार। एबीपी माझावर आज माझा महाराष्ट्र माझा व्हिजन कार्यक्रम। कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि अभिनेता नाना पाटेकर प्रेक्षकांशी संवाद साधणार। नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार। शिवाजीनगरमधून मलिकांना उमेदवारी। मलिकांनी मानले पक्षाचे आभार। भाजपच्या तीव्र विरोधानंतरही राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांना एबी फॉर्म। आम्ही मलिक यांचा प्रचार करणार नाही, भाजपची भूमिका आशिष शेलारांकडून स्पष्ट। 20 आणि 23 तारखेला मोठी दिवाळी म्हणजे देवाची दिवाळी साजरी करायची आहे। स्वर दीपावली कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। भाजपच्या कोट्यातून कलिना मतदारसंघ रामदास आठवलेंच्या रिपाईला, मात्र आठवलेंचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही महायुतीत जागा वाटपाचा गोंधळ। शिवसेनेच्या कोट्यातील धारावीची जागा आरपीआयला, मात्र धारावीत आरपीआयकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती। गुहागरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून संदेश मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। संदेश मोहिते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक। रत्नागिरी दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार। ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असलेले 2 संजय कदम आणि शिवसेनेच्या योगेश कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेले 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात नवी खेळी। सुहास कांदेंविरोधात दिला सुहास कांदे नावाचा आणखी एक उमेदवार। ही भुजबळांची खेळी असल्याचा कांदे यांचा आरोप। नांदगाव नंतर आता नाशिक पूर्व मतदारसंघात डमी उमेदवाराची एंट्री। शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या विरोधात भाजपने डमी उमेदवार दिल्याचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने पाठवले एबी फॉर्म। अजित पवारांच्या 2 उमेदवारांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे एबी फॉर्म। वर्ध्याच्या आर्वीत देवेंद्र फडणवीसांचे पीएस सुमित वानखेडेंचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्याआधी आर्वी शहरात शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदे यांचे माजी सचिव बालाजी खतगावकर यांनी दाखल केला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज। मुखेडमधून महायुतीने भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांना दिली उमेदवारी। काँग्रेसने उमेदवारी रद्द केल्यानंतर राजू लाटकर यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज। यावेळी राजू लाटकर यांना झाले अश्रू अनावर। कोणतीही कल्पना न देता उमेदवारी रद्द केली हे चुकीचं, लाटकरांचं वक्तव्य। सिंधुदुर्गात 3 विधानसभा मतदारसंघात एकूण 23 उमेदवारी अर्ज। शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज। 3च्या आधी पोहोचूनही प्रशासनाने उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नाही, अनीस अहमद यांचा आरोप। मात्र अनीस अहमद 3:02 पोहोचल्याचा अधिकाऱ्यांचा खुलासा। अमरावतीमध्ये ऑटोने प्रवास करत रवी राणांनी भरला उमेदवारी अर्ज।
यावेळी भव्य रॅलीचं आयोजन, भाषणावेळी बोलताना नवनीत राणा भाऊक. भाजपच्या तुषार भारती यांची नामांकन रॅली, भारती यांनी बंडखोरी करत रवी राणांच्या विरोधात दाखल केलाय उमेदवारी अर्ज. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातून काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा अर्ज दाखल, भव्य शक्ती प्रदर्शन करत भरला अर्ज. महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील खराटे यांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल, सुनील खराटे बडनेरा मतदारसंघाचे उमेदवार. कारागृहात असलेल्या खालिद शेख यांचा पोलीस बंदोबस्तात भिवंडी पश्चिमसाठी अर्ज दाखल, खंडणीसह इतर गुन्ह्यांसाठी गेल्या 3 वर्षांपासून खालिद शेख कारागृहात. गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, वडील आणि मुलीत होणार विधानसभेची लढत. बीड विधानसभेसाठी ज्योती मेटेंकडून उमेदवारी अर्ज दाखल, शरदचंद्र पवार पक्षाकडून संदीप क्षीरसागरांना उमेदवारी दिल्यानं शिवसंग्रामकडून मेटेंचा अर्ज दाखल. नांदेड उत्तरमध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत, काँग्रेसच्या अब्दुल गफार सत्तारांपाठोपाठ ठाकरे गटाच्या संगीता पाटील यांनीही दाखल केला उमेदवारी अर्ज. हिंगणघाट मतदारसंघात शरद पवार गटाकडून अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल, हिंगणघाटमध्ये भाजप विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लढत. सोलापूर दक्षिण मतदारसंघात आणखी एका मातब्बर नेत्याची एंट्री, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन धर्मराज काडादींनी भरला अपक्ष अर्ज. सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांची बंडखोरी, प्रहार जनशक्तीकडून उमेदवारी अर्ज दाखल. रायगडच्या श्रीवर्धन मतदारसंघातून मनसेच्या फैसल पोपरेंचा अर्ज दाखल, मंत्री आदिती तटकरेंशी थेट लढत होणार. मोर्शी विधानसभेत विक्रम ठाकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला अपक्ष उमेदवारी अर्ज, विक्रम ठाकरेंच्या अपक्ष उमेदवारीने मोर्शी विधानसभेत तिरंगी लढत. आष्टीमध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, यावर लवकरच तोडगा काढू, मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती. आष्टीतून भाजपकडून सुरेश धस तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबेंनी दाखल केलाय अर्ज. जोगेश्वरी पूर्व विधानसभेसाठी ठाकरे गटाचे बाळा नर यांनी शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी नर यांच्यासोबत अमोल कीर्तीकर आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, त्यापूर्वी केलं मोठं शक्ती प्रदर्शन. जालन्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून संतोष दानवे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, भोकरदनमधून संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात. माणखटाव मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाकर घारगे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. साताऱ्यातील कोरेगाव विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. यावेळी माथाडी नेते नरेंद्र पाटीलही उपस्थित होते. जळगावच्या एरंडोल मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश अण्णा पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. सतीश पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाचे नाराज नेते हर्षल मानेंची बंडखोरी. जालना विधानसभेतील शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकरांचं शक्ती प्रदर्शन, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, खोतकरांनी व्यक्त केला विश्वास.
15 वर्ष इतकं काम केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रचारासाठी गल्लीबोळात फिरणं हा आमचा अपमान. विकास कामं झाल्यानं प्रचाराची गरज नाही. कळव्यातील सोसायट्यांचं जितेंद्र आव्हाडांना पत्र. कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरी. भाजप उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. यावेळी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटलांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती. मुंबईच्या चांदिवली विधानसभेसाठी शिवसेनेकडून आमदार दिलीप लांडे यांना पुन्हा उमेदवारी. काँग्रेस नेते नसीम खान यांच्याशी लांडे यांची लढाई. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल जगताप यांची बंडखोरी. शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बोईसर विधानसभेत ट्विस्ट. शिवसेनेकडून विलास तरे यांना उमेदवारी दिल्यानं नाराज असलेल्या जगदीश धोडी यांच्याकडूनही अर्ज दाखल. आळंदी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील अतुल देशमुखांची बंडखोरी. अपक्ष म्हणून दाखल केला उमेदवारी अर्ज. महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. येवल्यात ठाकरे गटात बंडखोरी. जिल्हा प्रमुख कुणाल दराडेंनी दाखल केला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यानं कुणाल दराडे यांची बंडखोरी. दोन दिवस उलटूनही पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल. वनगा यांचे दोन्ही फोन बंद. कुटुंबियांसह पोलीस प्रशासनाकडूनही वनगांचा शोध सुरू. बोईसरचे बंडखोर उमेदवार जगदीश धोडी यांनी घेतली श्रीनिवास वनगांच्या कुटुंबियांची भेट. लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यावा जगदीश धोडींचं पोलिसांना आवाहन. $70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आर पाटलांची फाईलवर सही. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी सही दाखवली. आर पाटलांनी केसानं गळा कापण्याचा प्रयत्न केला. अजित पवारांचा आरोप. अजित पवारांनी 9.5 वर्षांनंतर मळमळ बोलून दाखवली. त्यांच्या बोलण्यानं माझ्या कुटुंबियांना दुःख झालं. रोहित पाटील यांनी व्यक्त केली खंत. दिवंगत माणसाबद्दल वाईट बोलणं चुकीचं. मधल्या काळात ही गोष्ट आठवली नाही का? 5 वर्ष का शांत होतात? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल. $70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं होतं, मात्र ते झालं नाही. आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. रतन टाटा नागपूरला कारखाना काढणार होते, पण सरकार बदललं आणि महाराष्ट्रात होणारा कारखाना गुजरातला हलवला. वेदांता फॉक्सकॉनही गुजरातला नेला. शरद पवारांची टीका. या वयात इतकं खोटं बोलायचं नसतं. देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर. तर परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 वर असल्यानं पवार अस्वस्थ असल्याचंही फडणवीसांचं ट्विट. संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून 49 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात. सर्व उमेदवार 7 किरणांसह पेनाची नीब चिन्हावर निवडणूक लढवणार. जेव्हा सुनील केदारची चक्की चालेल तेव्हा तुम्हाला खूप भारी पडेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मवियाच्या सरकारमध्ये तुम्हाला मी दिसेल. सुनील केदारांचा दावा. नागपूरमधील उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे केली सुनील केदार यांची तक्रार. सुनील केदारांनी बंडखोर उमेदवारांचे समर्थन केल्याचा आरोप. पुढच्या 2 ते 3 दिवसात मुख्यमंत्री शिंदे रिफायनरी विरोधकांना भेटणार. चर्चेनंतर रिफायनरी बाबतचा निर्णय घेतला जाईल. मंत्री उदय सामंतांची माहिती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणूक कामातून वगळलं. बहुतेक कर्मचारी हे मतदान किंवा मतमोजणी दिवशीच कार्यरत असणार. निवडणूक शाखेची माहिती.
नांदेड पोटनिवडणुकीतून इम्तियाज जलील यांची माघार, निवडणूक लढवणार नसल्याची जलील यांची माहिती, तर जनता आपल्या सोबत, विजय निश्चित, जलील यांचं वक्तव्य. भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज. त्यापूर्वी जळगाव शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली. एक लाखांच्या मताधिक्यानं निवडून येणार, तानाजी सावंतांना विश्वास. परांडा विधानसभा मतदारसंघात सावंतांकडून अर्ज दाखल. बोरिवलीत भाजप उमेदवार संजय उपाध्याय आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने. गोपाळ शेट्टींच्या कार्यकर्त्यांकडून दादागिरी नहीं चलेगी, गोपाळ शेट्टी जिंदाबाद अशा घोषणा. अहिल्यानगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने. मोनिका राजळे आणि प्रताप ढाकणेंचा अर्ज भरताना दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. आंतरवाली सराटीत दोघांमध्ये तासभर चर्चा. जरांगेंनी मांडलेल्या मराठा, मुस्लिम आणि दलित समाजाच्या एकत्रीकरणाबाबत चर्चा झाल्याची माहिती. जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये सभेवेळी भाषण करताना चंद्रकांत दानवे यांचं महिलांबाबत आक्षेपार्ह विधान. राज्य महिला आयोगानं याची दखल घेतल्यानंतर गुन्हा दाखल. आंतरवाली सराटीत मराठा महिला आणि बांधवांवर हल्ला करणारा कोण? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? दोघांनी याचं उत्तर द्यावं. आदित्य ठाकरे यांचं आवाहन. आरक्षणासाठी सर्वच समाजाला झुलवत ठेवल्याचाही आरोप. पंढरपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके प्रणिती शिंदेंच्या भेटीला. शरद पवार गटाने अनिल सावंत यांना उमेदवारी जाहीर केल्यानं भालके भेटीला आल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.